नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, रथसप्तमी हा सण जवळ आला आहे. आज आपण रथसप्तमी म्हणजे काय या सणाबद्दल माहिती पाहणार आहोत. रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशी या दिवसाला अन्य नावे आहेत. हिंदू धर्मियांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणामध्ये असा उल्लेख सापडतो. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतात. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून छोटा कलशातून सूर्याला अर्घ्य देतात. अशा पूजेने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे. 7 घोडे आणि सारथी अरुण यासह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य याची रांगोळी काढतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या भांड्यात दूध ठेवून ते उकळून आटवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपते. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर 2-3 दिवसांनी येते. या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते. कोणार्क येथील सूर्य मंदिरामध्ये या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासन यांच्यातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात. दक्षिण भारत वसंत ऋतूच्या आगमनात हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते. विविध वाहने तयार केली जातात आणि त्यातून देवाची मिरवणूक काढली जाते. या पुण्य पर्वासाठी तीर्थक्षेत्री भाविक गोळा होतात. दक्षिण भारतात समुद्राच्या किनारे असलेल्या गावामध्ये या दिवशी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. रथयात्रा काढली जाते. तिरुपती येथील बालाजी मंदिरामध्ये हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी तिरुपती येथे सूर्य जयंती उत्सव साजरा करण्याची पद्धत अनेक शतके सुरू आहे असे मानले जाते. बिहार, झारखंड, ओरिसा अशा भारतीय विविध प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. सूर्याची उपासना ही वैदिक साहित्यात दिसून येते. गायत्री मंत्र म्हणजेच सविता सूर्य या देवतेंचा गायत्री छंदातील मंत्र आहे. सूर्य उपासनेचे प्राचीन संदर्भ आपल्याला अशा प्रकारे वैदिक साहित्यात दिसून येतात. याच दिवशी नर्मदा जयंती असते. या निमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिमान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्पालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याने सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाश आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये वरचे आहे. रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे. रथसप्तमीची कथा. श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटावण्यास आले होते. दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णाला भेटायला आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले. हसण्याचे कारण कपाळावर दुर्वासांना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडले. ही अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून श्याम याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला. भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो, ज्याला 7 घोडे असून त्याचे सारथ्य अर्जुनाकडे असते. रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते.
साहजिकच सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते। शिवाय सूर्यदेवाच्या रथाला 7 घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी असं पडले असण्याची शक्यता आहे। हा सण हिंदू धर्मातील एक शुभ सण म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि भारतातील काही राज्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला आहे। आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव। रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि ब्रह्मांड उजळून निघाले। सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीत आहे, पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो। हिंदू पुराण कथेनुसार एक महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता। तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली। प्रार्थनेनुसार त्याला पुत्रप्राप्ती झाली, मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला। तेव्हा त्या राजाला एक साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला। त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले। पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजापाठ केल्याने संतान प्राप्ती होते, म्हणूनच या सणाला आरोग्य संपत्ती अथवा पुत्रसंपत्ती असेही म्हटले जाते। रथसप्तमी रांगोळी। रथसप्तमीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे रांगोळी। कारण भारतात प्रत्येक सणाला अथवा धार्मिक शुभकार्याला घरासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे। रांगोळी ही भारतीय सणासमारंभामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे। दसरा दिवाळीप्रमाणेच रथसप्तमीला देखील अंगणात रांगोळी काढली जाते। मात्र रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या रथाच्या आकाराची सूर्याची अथवा 7 रंग असलेली रांगोळी काढली जाते। रांगोळीभोवती दिवा लावून सूर्यदेवाचे स्वागत केले जाते। महाराष्ट्रात यासाठी टिपक्यांची रांगोळी काढली जाते, तर दक्षिण भारतात मुगुळ कोलम रांगोळी काढली जाते। रांगोळीचा प्रकार वेगवेगळा असला तरी या रांगोळीतून सूर्य आणि सूर्यदेवाचा रथ निसर्ग याची प्रतीक रेखाटली जाते। रथसप्तमीपर्यंत दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात। रथसप्तमीपर्यंत उपवास धरतात। रथसप्तमीच्या दिवशी अंगणात तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढतात। त्यावर एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून पूजा करतात। सूर्याला तांबडे गंध तांबडी फुले अर्पित करतात। नैवेद्यात खीर ठेवतात। अंगणामध्ये गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध उतू जाईपर्यंत उकळत ठेवतात। तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रथसप्तमी हा सण साजरा केला जातो। तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।